माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रा कर्तव्य भावनेतून यशस्वी करा असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले होते। या यात्रेतून राज्यातील प्रत्येक कुटुंबात घराघरात राष्ट्रभक्तीची भावना जागृत होईल असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेरी माती मेरा देश अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या समारोपीय कार्यक्रमांमध्ये सांगितले होते। यालाच अनुसरून धारणी नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने धारणी शहरात सुद्धा भव्य दिव्य अशी अमृत कलश यात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये धारणी नगर पंचायत कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसह शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत आणि मोठ्या उत्साहात अमृत कलश यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदविला। या कलशासाठी माती किंवा तांदूळ संकलनाची मोहीम 30 सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे, ज्यामध्ये राज्यातून एकूण 387 कलश पाठविण्यात येणार आहेत। 22 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत तालुका पातळीवरचे हे कलश मुंबईत एकत्र आणण्यात येतील। 27 ऑक्टोबरला मुंबईतून विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीकडे रवाना करण्यात येतील। त्यावेळीही मोठा सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येईल। 28 ते 30 ऑक्टोबर पर्यंत देशाच्या राजधानीत रेल्वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येतील। 1 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या अमृत वाटिकेत या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येईल। धारणी नगर पंचायत कडून घेण्यात आलेल्या अमृत कलश यात्रेच्या यशस्वीतेकरिता धारणी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी हर्षल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी गोविंद त्रिपुरारी, कर विभाग प्रमुख कर व प्रशासकीय अधिकारी रोहन राठोड, लेखापाल आशिष पवार, लेखा परीक्षक अजिंक्य वानखडे, अमीन शेख, जया देशमुख, आदित्य वरुडकर, ऋतू राठोड, रिजवान शेख, मनीष तसेच इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। अमृत कलश यात्रेमध्ये धारणी शहरातील शाळा आणि महाविद्यालयांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, हे विशेष। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।